यांचा डाटा कोणाकडे नसताना सुद्धा AIB एक्झाम क्लिअर असलेले असतील त्यांना काही व्यक्तीचा आणि त्याचबरोबर इतर वकील जे आहेत, सिनियर वरिष्ठ वकील आहेत किंवा यांना सततचे रोजचे अनेक कॉल तिथे गेलेले आहेत आणि त्यांचा डाटा हा लीक झालेला आहे. सो ॲडव्होकेट काय सांगाल, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याची निवडणूक 24 मार्चला झालेली आहे. सोमवारी 6 तारखेला त्याची काउंटिंग जी आहे ती चालू होणार आहे. त्याच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या वकिलांनी जे इलेक्शन लढत आहेत, वोटर आहेत, त्यांनी अर्ज केलेला आहे की तामिळनाडूच्या धर्तीवरती लाईव्ह स्ट्रीमिंग हे करून महाराष्ट्र, गोवा आणि दीव, दमण, दादरा नगर हवेलीतील वकिलांना ते बघता यावं आणि पारदर्शकता व्हावी. एक सो ते होताना अजूनपर्यंत तर आलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी मागणी, शरद बागुल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने काढलं असताना सुद्धा शरद बागुल हे सेक्रेटरी म्हणून काम करतायत आणि आमच्या विभिन्न अर्जावरती कुठलेही एक म्हणजे निर्णय न देता मिनिट्स ऑफ मीटिंग पास केले जातात आणि शरद बागुल यांच्या विरोधात तक्रार असताना तेच आम्हाला सही करून पाठवतायत की नाही आमची जी आहे 8 वीकचा टाइम दिलेला आहे. सो कुठेही हे पारदर्शकता होत नाही आहे, एकतर्फी निर्णय होत आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काही वकील जे आहेत त्यांना या निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर काढण्यात आलं होतं. त्याचं कारण सांगितलं की प्रलंबित त्यांच्यावरती शिस्तभंगाची कार्यवाहीची केस आहे. आम्ही लिस्ट दिलेली आहे. माझ्यासोबत आसिफ नक्वी जी आहेत, मुकेश पांडे जी आहेत, यांनी तक्रारी आणि अर्ज दिलेले आहेत. आसिफ नक्वीजींच्या तक्रारीमध्ये त्यांनी मुद्देसूद मांडलेला आहे की इतक्या लोकांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही पेंडिंग असताना तुम्ही त्यांना का अलाउ केलेलं आहे. सो इथे हे दिसून येत आहे की काही लोकांना मुभा आणि बाकी लोकांना तुम्ही हे करताय. सो त्याच्या विरोधातही आम्ही म्हणतो की हिअरिंग लवकरात लवकर द्या, ती होताना दिसत नाही आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, या सर्व प्रक्रियामध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहे, जे काही मी कार्टल म्हणेन, त्या कार्टलच्या विरोधात केव्हा कार्यवाही होणार, यामध्ये रिटायर्ड सन्मान्य हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्यांनी या कार्टलच्या विरोधामध्ये डे टू डे बेसिसवर काम करावं असं मी म्हणत नाही आहे. मी जे काय आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय ते सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाची M वर्धनची जी जजमेंट आहे त्याच्या पॅरा नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे. आणि याचं व्हायलेशन, याची अवमान, याचं कंटेम्प्ट हे दररोज केलं जातं. त्याच्या विरोधातही आम्ही लढा देतो आणि आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतोय की या सर्व मुद्द्यावरती इमिडिएटली ऍक्शन घेण्यात येईल. कुठेतरी पारदर्शकता इथं कमी दिसते असं पाहायला मिळतं. पारदर्शकता कमी म्हणण्यापेक्षा पारदर्शकता, काही आता यांचा अर्ज आहे त्याच्यावरती ईमेल नाही, काही नाही आहे, त्याची हिअरिंग नाही आहे, तर पारदर्शकता गायब आहे. परंतु सुपरवायझरी कमिटीने शरद बागुल यांना काढलं, तिथे आम्हाला पारदर्शकता थोडी दिसली. त्यांना ते जाणवलं की चुकीचा माणूस हा या पदावर बसू शकत नाही आहे. जो सेक्रेटरी आहे तो रिटायर्ड जज पोस्टच्या ह्याच्यावर कसा बसू शकतो, त्यांनी रिमूव्ह केलं. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, सांगितलं की नाही तुम्हाला लढू शकता, परंतु जे शरद बागुल आहेत त्यांनी तिथे त्यांच्या मार्फत, वकिलांच्या मार्फत सांगितलं की नाही आता बॅलेट पेपर छापून गेलेले आहेत. कुठंतरी हे दिसून येतं की पडद्यामागे काही लोक याच्या कॉन्स्पिरसीमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ते या बागुल यांना जे आहे या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःसाठी कॉम्पिटंट कॅन्डिडेटला बाहेर काढण्यासाठी हे वापर केला जातो आणि त्याचे अर्ज सुनावणीला प्रलंबित आहे. तुम्ही ते हिअरिंगला घ्या. सर, डेटा लीक के एलिगेशंस पे आपके पास क्या प्रूफ है? मुझे मैसेजेस आए हैं, आप यहाँ देख सकते हो कि इतने सारे मैसेजेस हैं, फोटो के साथ है, फोटो के साथ में पोस्टर्स आ रहे हैं, सब वकील लोग मिल रहे हैं और जूनियर्स वकील को, मेरे जूनियर को आया हुआ है. आपको सभी हम, हाँ, ये आया हुआ है. अभी मैं दिखाता हूँ एक महिला का किस प्रकार से फोटो यूज किया गया. आप शॉक हो जाओगे कि उसका बार काउंसिल का जो ये है ID नंबर, वो किस प्रकार से लोगों में भेजा गया और उसके घर में उसका पर्सनल डाटा जो है लीक किया गया. तो ये गलत है. और ऐसा मेरा ही नहीं है, कई सारे जूनियर वकील अधिवक्ता है, उनको भी दिया गया, सीनियर अधिवक्ताओं को दिया गया. और SMS और कॉलिंग, दिन में कई सारे कॉलिंग जो है लोगों को किया गया था. सो वो कॉलिंग भी आप देख सकते हो कि कई सारे इसमें किया गया है. मैं आपको जो महिला को पैकेट भेजा गया था, पैकेट मतलब ऐसे बनाकर, ये जैसे इन्होंने दिखाया है वो, और उसके अलावा कई सारी अधिवक्ताओं को भेजा गया हुआ मेरे पास जो है आपको फॉरवर्ड करता हूँ. जैसे अभी ये देख सकते हो कि इलेक्शन से पहले सर्टिफिकेट भेजा गया. सर मध्ये दाखवा मध्ये. हाँ, कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन किस प्रकार से किया गया है. तो ये इलेक्शन के 2-4 दिन पहले भेजा गया, फोटो किसी और का और नाम किसी और का, ये भी भेजा गया. और इसी के अलावा हाँ, यहाँ पर आप देख सकते हो.
सो यहाँ पे आप देखिए ये बहुत इम्पोर्टेंट है कि ये मैं रिक्वेस्ट करूँगा कि फ़ोटो को ब्लर करके, नाम को ब्लर करके दिखाया जाए, क्योंकि एक महिला का उसमें ये है। तो इसमें देख रहे हो एक फ़ोटो है, बार काउंसिल का आईडी का ये है, उसके अलावा एड्रेस और नाम है। ये कहाँ से डाटा लीक हुआ, और ये नंबर भी, सीरियल नंबर भी दिया गया। ऑफिसर के तौर पे वो खुद को ये कर रहे थे, और सुप्रीम कोर्ट ने हमारे अधिकारों का ये कर दिया कि हाईलाइट किया, बोला नहीं यू हैव अ राइट। तो इसमें न्याय मिलने की गुंजाइश है, नहीं मिलता है तो जैसे मैंने बोला लेजिस्लेटिव जो है उनके पास एमपी है, एमएलए है, उनके पास हम मूव करेंगे, पार्लियामेंट के माध्यम से हम इसको मूव करेंगे। उसके बाद में भी कुछ नहीं होता है। एक षड्यंत्र के तहत और उद्देश्यपूर्ण तरीके से कि वही लोग इस कमेटी में चुन के आए, उसके लिए उन्होंने तरह तरह के हथकंडे रूल में अमेंडमेंट लाए। जो 2023 में जो रूल में अमेंडमेंट लाया गया उसका नोटिफिकेशन अक्टूबर 2025 में निकाला जाता है और उसको छुपाया जाता है। जब इलेक्शन का नोटिफिकेशन निकलता है उसके बाद बार काउंसिल की ड्यूटी बनती है कि ये रूल के तहत जिसके अंदर कमियां हैं वो ये चुनाव नहीं लड़ सकते, वो रूल भी पब्लिश होने चाहिए थे। उस रूल को एक उद्देश्यपूर्ण तरीके से इन लोगों ने छुपाया, और फॉर्म भरने के बाद जब लास्ट स्क्रूटनी में निकाला कि डीसी पेंडिंग है, ताकि कोई कुछ कर न सके। और जो 2022 में डीसी जो क्लोज हो चुकी थी उसको 2026 तक जिंदा रखे हैं, कोई ऑर्डर नहीं पास करना। और ये मेरे साथ नहीं हो रहा है, ऐसे हजारों वकीलों के साथ ये इस तरह का व्यवहार बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा करती है, उसके मेंबर कर रहे हैं, और वो खुद दोषी हैं। उनके खिलाफ 2-2 एक-एक डीसी